Consider first the standard unit circle. स्टँडर्ड युनिट सर्कल जर आपण कन्सिडर केलं, युनिट सर्कल म्हणजे त्याची रेडियस असणार आहे 1. जर एक्स कॉमा वाय हा कोणताही एक पॉइंट असेल स्टँडर्ड सर्कलवरचा, तर त्याचे कोऑर्डिनेट आपण एक्स कॉमा वाय ऐवजी आर आणि थिटाच्या स्वरूपात लिहू शकतो. आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. कारण कॉस थिटा इक्वल टू असतो एक्स अपॉन आर, साइन थिटा इक्वल टू असतो वाय अपॉन आर. त्यावरून एक्स ची किंमत मिळते आर कॉस थिटा आणि वाय ची किंमत मिळते आर साइन थिटा. पण जर सर्कल युनिट सर्कल असेल तर रेडियस 1 असेल, आर ची किंमत 1 येईल. म्हणजे कोऑर्डिनेट आपण त्या पॉइंटचे लिहू शकतो कॉस थिटा कॉमा साइन थिटा. हे डिफरंट अँगल्स आपण या ठिकाणी कन्सिडर केले. या प्रत्येकाचे डिग्रीमध्ये कन्व्हर्जन आपल्याला लिहिता येऊ शकतं. π/6 म्हणजेच 30 डिग्री, π/4 45, π/3 म्हणजे 60, π/2 म्हणजे 90, 2π/3 120, 3π/4 135, 5π/6 150, पाय म्हणजेच 180, 7π/6 210, नंतर 5π/4 म्हणजे 225, 4π/3 म्हणजे 240, 3π/2 270, 5π/3 म्हणजे 300, 7π/4 315 आणि 11π/6 म्हणजेच 330. नेमक्या कोणत्या अँगलच्या व्हॅल्यू काढायच्या हे पण लक्षात घेणं डिफिकल्ट नाही आहे. 15-15चा डिफरन्स आहे. 30 पासून सुरू करायचं. 30, 45, 60, 15-15चा डिफरन्स. 120, 135, 150, 15-15चा डिफरन्स आहे. 210, 225, 240, 300, 315, 330. हे अँगल्स प्लस आपले 0, 90, 180, 270 हे सर्व तर आहेच आहेत. आणि त्यांचे को टर्मिनल अँगल्स जेवढे असतील तेवढे. आता यात समजा पी हा पॉइंट यामध्ये कन्सिडर केला आपण या ठिकाणी त्या सर्कलवरती, तर त्याचे कोऑर्डिनेट काय होतील? कोऑर्डिनेट्स काय होतील? कॉस 30 कॉमा साइन 30. कारण त्या पॉइंटची जी रेडियस असणार आहे त्यानं करस्पॉन्डिंग अँगल जो केलेला आहे तो किती आहे? 30 आहे. म्हणजे थिटाची किंमत काय झाली त्यासाठी? 30. रेडियस तर 1च आहे. म्हणजे कॉस थिटा कॉमा साइन थिटा त्यानुसार त्याचे कोऑर्डिनेट काय येतील? कॉस 30 कॉमा साइन 30. आपण या ठिकाणी 2 पार्ट पाहतोय. एक पार्ट म्हणजे या सगळ्या अँगलच्या व्हॅल्यू कशा तयार करायच्या शॉर्ट मेथडनी, आणि दुसरं म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम 2 प्रकारच्या असतात 2 डायमेन्शनल मध्ये. एक म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ज्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेटच्या स्वरूपात आपण पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहितो, आणि सेकंड कोऑर्डिनेट सिस्टीम असते पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यामध्ये आर आणि थिटाच्या स्वरूपात व्हॅल्यूज एक्सप्रेस केल्या जातात. हे कन्व्हर्जन्स या पद्धतीने होतात. पहा, एक्स कॉमा वाय ला आपण कुठल्या स्वरूपात लिहितोय? आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. इथे आर 1 असल्यामुळे येईल फक्त कॉस थिटा कॉमा साइन थिटा. 45 च्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जर पॉइंट पी असेल तर त्याचे कोऑर्डिनेट कॉस 45 कॉमा साइन 45. लाईकवाईज या प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगल साठी आपण त्या व्हॅल्यूज तयार करू शकतो आणि लिहू शकतो. मग आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला कशा प्रकारे फाइंड करायच्या शॉर्ट मेथडनी, ही प्रोसेस आधी लक्षात घ्या.
पहिल्यांदा आपण विचार करूया फक्त आपले 30, 45 आणि 60 चे. 1/√2, 1/2, √3/2 या तिन्हीपैकी कुठल्या तरी असतात एवढा अंदाज आपल्याला कन्फर्म असतो. पण 60 साइन 60 साठी काय, कॉस 60 साठी काय, हे कन्फ्युजन्स थोडेसे काही वेळेला होतात. अशा वेळी रेफरन्स आपल्याकडे असणं कन्व्हिनियंट असतं. यात फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे या व्हॅल्यूज तयार करण्यासाठी प्रत्येकाला लेफ्ट हँड असणं आवश्यक आहे आणि त्या लेफ्ट हँडला सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 फिंगर्स पाहिजेत फक्त. जर एखादा पर्सन 6 फिंगर्स वाला असेल, सॉरी फॉर दॅट, त्याला ही मेथड वापरता येणार नाही. त्यामुळं एक कॉमन स्टँडर्ड जे काही कन्सिडर केलं जात आहे ते 5 फिंगर्स वाले पर्सन्स फक्त विचारात घ्यायचे. तर प्रत्येकाने लगेच इन्स्टंटली आपापला लेफ्ट हँड जशा प्रकारची डायग्राम, ज्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी लिहितोय त्या व्हॅल्यूज प्रत्येकाने आपल्या लेफ्ट हँड वरती लिहायच्या आहेत. फ्रंट साइड, नॉट द बॅक साइड ऑफ हँड. फ्रंट साइडला यामध्ये पहिल्यांदा इथे √2 ही व्हॅल्यू लिहायची. हाताची आकृती हातावरती काढण्याची गरज नाही, फक्त ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. 0, π/6, π/4, π/3, π/2 म्हणजेच 30, 45, 60 आणि 90. प्रत्येक वेळी हे लिहित बसण्याची आवश्यकता असणार नाही. कोणतं बोट कशाचं हे जर लक्षात आलं तर व्यवस्थित होऊन जाईल. 0, π/6 म्हणजे 30 डिग्री, π/4 60 डिग्री, π/4 45 डिग्री, π/3 म्हणजे 60 डिग्री आणि π/2 म्हणजे 90 डिग्री. दोन्ही युनिट्स मध्ये या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे आहेत. आता व्हॅल्यूज डिटरमाइन करत असताना प्रत्येक वेळी आपण एखाद्या पर्टिक्युलर फिंगर पासून लेफ्ट साइड आणि राईट साइड अशा 2 डायरेक्शन्स विचारात घेणार आहेत. म्हणजे समजा 30 डिग्रीचं आपण हे जर फिंगर कन्सिडर केलं तर या ठिकाणी या 30 डिग्रीच्या फिंगर पासून लेफ्ट साइड म्हणजे ही थंब साइड एक असणार आहे, ती थंब साइड, आणि दुसरी असणार आहे अपोजिट टू थंब साइड. थंब साइड अँड अपोजिट टू थंब साइड. थंब साइड जी असणार आहे ती नेहमी असणार साइन साठी आणि अपोजिट साइड ही असणार कॉस साठी. थंब साइड ही असणार आहे साइन साठी
आणि ऑपोजिट साइड असणार आहे कॉस साठी. दोन साइड्स, दोन डायरेक्शन्स लक्षात ठेवा. यामध्ये समजा आपण हा एक 45 साठी हे एक थंब कन्सिडर केलेलं आहे. हे अशा प्रकारे करायचं नाही तुम्ही, फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी हायलाइट केलंय. आता या 45चं जे थंब आहे ते थंब सोडून 45चे जे फिंगर आहे ते फिंगर सोडून थंब साइडला किती फिंगर्स आहेत? 2 आहेत. आणि त्याच्या अपोजिट साइडला किती आहेत? 2. जी या फिंगरची थंब साइड आहे, थंब साइड म्हणजे साइन आणि अपोजिट साइड म्हणजे कॉस. ह्या दोन साइड लक्षात आलं. साइड्स कन्सिडर करण्यासाठी तो हायलाइट केला होता. ओके. या फिंगर पासून थंबची साइड साइन आणि त्याच फिंगर पासून ऑपोजिट साइड म्हणजे कॉस. मग आता यात पहिल्यांदा आपल्याला समजा व्हॅल्यू फाइंड करायची आहे 0 या अँगल साठी. बी केअरफुल नाव. 0 या अँगल साठी म्हणजे आपल्याला साइन 0 आणि कॉस 0 या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. यात स्क्वेअर रूट अपॉन 2 हे तर प्रत्येक ठिकाणी असणारच आहे. स्क्वेअर रूट अपॉन 2, स्क्वेअर रूट अपॉन 2. किमती कुणाच्या काढायचं आपल्याला आता? साइन 0 आणि कॉस 0 ची. ही व्हॅल्यू कशी डिटरमाइन करायची ते लक्षात घ्या. 0 साठी फिंगर कुठला आहे? हे थंब. आता या थंब पासून लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 0. थंब पासून लेफ्ट साइडला फिंगर्स किती आहेत? 0. आणि लेफ्ट साइड कुणासाठी असते? साइन साठी असते. या ठिकाणी 0 लिहायचं फक्त. फिंगर्सची संख्या 0 लिहिला. 0चं स्क्वेअर रूट काय? 0. 0 अपॉन 2 काय येणार व्हॅल्यू? सो साइन 0 इक्वल टू 0. आता याच फिंगरच्या राईट साइडला किती फिंगर्स आहेत? 4. राईट साइड कोणासाठी? कॉस साठी. रूट मध्ये व्हॅल्यू लिहायची 4. 4चं स्क्वेअर रूट काय? 2. आणि 2 अपॉन 2 इक्वल टू काय तो? कॉस 0 इक्वल टू 1. 0 साठी व्हॅल्यू आपण फाइंड केली. 30 डिग्री साठी व्हॅल्यू आपल्याला सपोज या ठिकाणी फाइंड करायची आहे समजा. मग आता 30 डिग्री साठी अँगल आहे इथे 30 डिग्री किंवा π/6 आपण त्याला लिहू शकतो. π/6 आपला व्हॅल्यू फाइंड करायची आहे यामध्ये आता 30 डिग्री साठी. मग 30 डिग्री साठी असणार हे फिंगर, या फिंगर पासून लेफ्ट साइडला किती फिंगर्स शिल्लक आहेत? 1. थंब साइडला किती फिंगर्स आहेत? 1. लेफ्ट साइड कोणासाठी? साइन साठी. मग या रूट मध्ये लिहायचा 1. 1चं स्क्वेअर रूट काय? 1. म्हणजेच व्हॅल्यू येईल 1/2. थर्टी डिग्रीच्या फिंगर पासून राईट साइडला किती फिंगर्स शिल्लक राहिले? 3. राईट साइड कोणासाठी? कॉस साठी. मग या रूट मध्ये काय लिहायचं आपण? कॉस 30 ची किंमत काय? √3/2. कन्फ्युजन ज्या ठिकाणी त्या ठिकाणी क्लिअरली खूप कमी वेळेमध्ये आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. एक थोडीशी प्रॅक्टिस जर यामध्ये ठेवली तर विदाउट कन्फ्युजन आपल्या व्हॅल्यूज तयार होऊ शकतात. हा झाला 30 डिग्रीचा. 30 डिग्री लक्षात आला काय केलंय ते? 30 डिग्रीचं जे फिंगर आहे त्याच्या लेफ्ट साइडला एकच फिंगर शिल्लक आहे, हे थंब. लेफ्ट साइड म्हणजे साइनची, त्यामुळे रूट मध्ये लिहावं लागेल 1. 1चं स्क्वेअर रूट 1, 1/2.
30च्या राईट साईडला फिंगर शिल्लक आहेत 3. राईट साईड आहे कॉसची साईड. कॉस π/6 म्हणजे कॉस 30ची किंमत काय येणार √3/2. त्यानंतर सपोज व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजेच π/4. 45 म्हणजेच π/4. आता π/4 साठी हे फिंगर इव्हन आपण जो अँगल आपला घ्यायचा आहे ते फिंगर फोल्ड करू शकतो. रिमेनिंग फिंगर्स ते फिंगर सोडून आता π/4 म्हणजे 45. या 45च्या लेफ्ट साईडला म्हणजे थंब साईडला किती फिंगर्स आहेत 2 आहेत. रूट मध्ये व्हॅल्यू लिहायची 2 कारण कुणासाठी साईनसाठी √2/2 मिळाला. त्याच्या राईट साईडला किती फिंगर्स आहेत म्हणजे कॉस साठी पण व्हॅल्यू काय आली √2/2. पण आपण तर नेहमी व्हॅल्यू वेगळी घेतो. कुठली घेतो 1/√2. सिम्प्लिफिकेशन मेथड एक आपल्याला मोस्ट युजफुल असते. x/√x/x अशी जर टर्म असेल कधीही तर याला सिम्प्लिफाय कसं केलं जातं. हा जो √x आहे डिनॉमिनेटरच्या x ला आपण √x × √x असं लिहू शकतो. कारण √x × √x म्हणजे काय असतो x असतो. मग या ठिकाणचा एक √x कॅन्सल झाला. शिल्लक काय राहतो 1/√x. सिमिलरली हा जो √2 आहे तो न्यूमरेटरला राहील √2. डिनॉमिनेटरच्या 2 लाच आपण √2 × √2 असं लिहिलं. एक √2 कॅन्सल झाला. व्हॅल्यू काय मिळाली 1/√2. हे सिम्प्लिफिकेशन आपला भरपूर वेळा पुढे येणार आहेत x/√x च्या स्वरूपातले. त्यामुळं या कॅल्क्युलेशन मध्ये काही अडचण येत नाही. आणि √2/2 ची किंमत 1/√2 असते एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. हे झालं 45 डिग्री साठी. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू सपोज आपल्याला या ठिकाणी 60 डिग्री साठी. 60 डिग्रीच्या लेफ्ट साईडला किती फिंगर्स आहेत थंब साईडला 3 फिंगर्स आहेत. लेफ्ट साईड म्हणजे थंब साईड कोणासाठी साइन साठी. म्हणजे आता रूट मध्ये काय येणार 3. √3/2 साइन 60 ची किंमत काय येईल √3/2. साइन π/3 म्हणजे √3/2. कारण 60चं जे फिंगर आहे त्याच्या लेफ्ट साईडला थंब साईडला 3 फिंगर्स आहेत म्हणून रूट मध्ये 3 साइन नंतर कॉस π/3 म्हणजे कॉस 60. त्याच्या राईट साईडला किती फिंगर्स आहेत 1 म्हणजे रूट मध्ये काय लिहिणार आपण दॅट इज इक्वल टू 1/2. ही झाली किंमत साइन आणि कॉस 60 डिग्री साठी. त्यानंतर नेक्स्ट अँगल आहे तो 90 डिग्री. 90 डिग्री साठी 90 डिग्री फिंगर्सच्या लेफ्ट साईडला किती फिंगर्स आहेत 4. म्हणजे रूट मध्ये काय लिहावं लागेल आता रूट मध्ये 4 लिहावं लागेल. साइन 90 इक्वल टू येईल √4/2. 4 चं स्क्वेअर रूट येईल 2. 2/2 म्हणजे काय तो साइन 90 ची किंमत 1. पण कॉस 90 जर आपण कन्सिडर केला तर ह्या 90 फिंगरच्या राईट साईडला फिंगर आहे का कुठलं म्हणजे 90 या फिंगरच्या राईट साईडच्या फिंगरची संख्या काय 0. रूट मध्ये 0 लिहिला तर कॉस 90 ची किंमत काय येणार 0 येणार. लाईकवाईज 0, 30, 45, 60 आणि 90 फिंगर्स त्याच्यावरती न लिहिता सुद्धा आपल्या लक्षात घेता येऊ शकतं आपल्याला. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये
0, 30, 45, 60 आणि 90 स्टँडर्ड अँगल्सची ही सिक्वेन्स. कुठलं फिंगर कुठल्या अँगलसाठी आहे हे प्रॉपरली फक्त जर लक्षात ठेवलं तर इन्स्टंट ती व्हॅल्यू आपल्याला तयार करता येऊ शकते. हे प्रत्येक वेळी लिहायची पण आवश्यकता नाही, फक्त स्क्वेअर रूट अपॉन 2 थंब साइड साइन साठी, अपोजिट साइड कॉस साठी एवढे पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे. या पॉइंट्स वरून आपण हे सर्व अँगल्स 0, 30, 45, 60 आणि 90 यांच्या एक्झॅक्ट व्हॅल्यू इन्स्टंटली तयार करू शकतो. ओके. त्यानंतर आता हे बाकीचे जे सर्व अँगल आहेत हे अँगल आपल्या समोर खूप कमी वेळा येतील, पण अशा स्टेजला येतील ते की ज्यावेळी आपलं ट्रिगोनोमेट्रीचे स्टँडर्ड टेबल्स वगैरे हे सगळं आपल्या समोर काहीही नसेल आणि इन्स्टंटली कुठेतरी आपल्याला या व्हॅल्यूची आवश्यकता पडेल. त्यावेळी आपला हात मात्र आपल्या सोबत असेल आणि त्यामुळं याही अँगलसाठी आपण ही प्रोसेस कशी वापरू शकतो ते पहा. या व्हॅल्यूज आपण रेडियन्स मध्ये का लिहिल्यात? समजा आपल्याला व्हॅल्यू आता फाइंड करायची आहे. साइन आणि कॉस हे दोन रेशो जर कळाले तर बाकी कुठलाही तयार करता येतोच इन्स्टंटली, त्यात काही प्रॉब्लेमच नाहीये. आता इथे समजा आपल्याला 2π/3 म्हणजेच 120 डिग्रीची किंमत काढायची आहे साइन आणि कॉस साठी. बी केअरफुल नाउ. 120 डिग्रीची किंमत काढायची आहे. 120 डिग्री म्हणजे साइन 2π/3 आणि कॉस 2π/3. यासाठी काय करायचं? पहिल्यांदा जी प्रोसेस जो क्रायटेरिया आपण π/3 साठी वापरला तो 2π/3 साठी राहील. म्हणजे 2π/3 साठी कुठलं फिंगर यूज करायचं? π/3 चं. 2π/3 साठी फिंगर कुठलं? π/3 चं. त्यानंतर 4π/3 यासाठी ही फिंगर कुठलं? π/3. 5π/3 याच्यासाठी ही फिंगर कुठलं? π/3 च. डिनॉमिनेटर मॅच करायचा रेडियन्स मधला. त्यानंतर समजा आपल्याला 3π/4 ची किंमत काढायची आहे, त्याच्यासाठी कुठला क्रायटेरिया? π/4 चा. ज्या ज्या ठिकाणी डिनॉमिनेटरला 4 आहे त्या सगळ्यांसाठी एकच फिंगर. ज्या ज्या ठिकाणी डिनॉमिनेटरला 6 आहे त्या सर्वांसाठी एकच. π/6, 5π/6, 7π/6, 11π/6 सगळ्यांसाठी एकच प्रोसेस. 5/4, 3π/4, 5π/4, 7π/4 सगळ्यांसाठी एकच फिंगर. मग 0, 360, 720 हे जे सगळे मल्टिपल अँगल्स असणार आहेत त्यांच्यासाठीही सेम फिंगर. 90, 270, 450 हे जे 90च्या पटीतले अँगल आहेत ऑड मल्टिपल, 90चे ऑड मल्टिपल, त्या सर्वांसाठी सेम फिंगर. 180 त्यानंतर 360 साठी राईट साइड राहील. 180 चे मल्टिपल असतील ते लेफ्ट साइडला राहतील. 180 चे जेवढे मल्टिपल असतील 540 त्यासाठी हे अँगल्स आपल्याला यूज करता येतील. म्हणजे ओव्हरऑल ह्या दिलेल्या अँगल्सच्या मल्टिपल मधले कोणतेही अँगल असतील पण ऑड मल्टिपल्स ते पाहिजेत. हे मल्टिपल्स आपण या मेथडनी तयार करू शकतो. मग हे तयार करताना काय करायचं आता पहा. पहिल्यांदा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन 2π/3 आणि कॉस 2π/3. मग 2π/3 साठी फिंगर कुठला यूज करायचं आहे आपल्याला? π/3 चा. या π/3 च्या लेफ्ट साइडला म्हणजे साइनच्या साइडला किती फिंगर्स आहेत? 3. म्हणजे याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? √3/2. कॉस 2π/3 त्याच्या राईट साइडला किती फिंगर्स आहेत? 1. 1 चा स्क्वेअर रूट येईल 1. याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 1/2. पण नॉर्मली
π/3 आणि 2π/3 हे को टर्मिनल अँगल दिसत आहेत का? को टर्मिनल म्हणजे दोघांचाही टर्मिनल रे एकाच ठिकाणी आहे का? को टर्मिनल अँगल आहेत का? हे म्हणजे sin π/3 ची पण किंमत √3/2 आणि sin 2π/3 ची पण किंमत √3/2 हे पॉसिबल होणार नाही. यात आपल्याला आणखी एक स्टेज ऍड करायची आहे. ती स्टेज म्हणजे तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार त्याचं साइन चेंज होईल. 2π/3 म्हणजे 120 डिग्री हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. साइन कसा असतो? साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. आणि कॉस? साइन पॉझिटिव्ह असतो आणि कॉस निगेटिव्ह. त्यामुळे sin 2π/3 ची किंमत √3/2 राहील आणि cos 2π/3 ची किंमत -1/2 येईल. एवढाच डिफरन्स क्वाड्रंट वरून चेक करायचं. दुसरा मार्ग आपण हे कशासाठी पाहिलं होतं? cos θ, sin θ. cos θ म्हणजे x कॉर्डिनेट, sin θ म्हणजे y कॉर्डिनेट. सेकंड क्वाड्रंट मध्ये x कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो, y कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, म्हणून cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह, sin ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. cos ची व्हॅल्यू -1/2, sin ची व्हॅल्यू √3/2. हा पण क्रायटेरिया आपण वापरू शकतो. पण त्यापेक्षा सोपं आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह असतो, म्हणून साइन ची व्हॅल्यू √3/2 येणार आणि कॉस ची व्हॅल्यू -1/2 येणार. पुढे आपल्याला काही अलाइड अँगल्स फॉर्म्युला वगैरे यांचा वापर करून या किमती काढायच्या त्या काढता येतात, पण त्यापेक्षा हे जास्त कन्व्हिनियंट राहतं. तिथे कुठला फॉर्म्युला यूज करणे, त्या फॉर्म्युलाचा यूज करून ते व्हॅल्यू तयार करणे, यापेक्षा हे थोडं जास्त कन्व्हिनियंट राहतं. फक्त काय करायचंय, पहिल्या क्वाड्रंट मध्ये अशी अडचण का नाही आली? पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे त्याचा काय आपण विचार नाही केला. सेकंड क्वाड्रंट पासून मात्र साइन चेंज होतात. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह. क्रायटेरिया तोच, मेथड आपण तीच वापरली, फिंगर्स तेच आहेत, त्याच्यावरचे अँगल तेच आहेत. या अँगल साठी सुद्धा आपण ते वापरू शकतो. समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आता 5π/6. सांगा sin 5π/6. sin 5π/6. 5π/6 म्हणजे फिंगर यूज करायला लागेल π/6. π/6 च्या लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 1. √1/2 म्हणजे 1/2. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? पॉझिटिव्ह, म्हणून व्हॅल्यू 1/2 येणार. इतक्या इन्स्टंट सांगू शकतो आपण. हे ही प्रॅक्टिस करायची आहे, इम्पॉर्टंट हे आहे. cos π/6 ची किंमत आपल्याला काढायची आहे. 5π/6. cos 5π/6 यासाठी फिंगर यूज करायला लागेल π/6. π/6 च्या राईट साइडला किती फिंगर्स आहेत? 3 फिंगर आहेत, म्हणजे √3/2. क्वाड्रंट आहे सेकंड, तिथे कॉस निगेटिव्ह असतो, म्हणजे व्हॅल्यू काय येईल? -√3/2. पुन्हा आपल्याला समजा व्हॅल्यू फाइंड करायची आता 4π/3. बी केअरफुल, लक्ष द्या. 4π/3 साठी फिंगर यूज करणार आपण π/3 च. π/3 च्या लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 3, म्हणजे साइन ची किंमत काय आली? √3/2. ओके, पण क्वाड्रंट थर्ड आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? म्हणजे व्हॅल्यू काय झाली? -√3/2. π/3 या फिंगरच्या राईट साइडला किती फिंगर्स आहेत? 1, म्हणजे 1/2. पण तो कॉस पण निगेटिव्ह असतो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये, त्यामुळे त्याची व्हॅल्यू पण काय येणार? -1/2. समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आता 7π/4. 7π/4 यासाठी फिंगर यूज करायला लागेल आपल्याला π/4 च. π/4 च्या लेफ्ट साइडला किती फिंगर आहेत? 2, म्हणजे साइन 7π/4 चा जर विचार केला तर √2/2 म्हणजे काय? 1/√2. √2/2 म्हणजे 1/√2. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? निगेटिव्ह, म्हणजे व्हॅल्यू काय येईल त्याची? -1/√2. पण याच π/4 या फिंगरच्या राईट साइडला किती फिंगर आहेत?
2 म्हणजे cos 7 पाय बाय 4 साठी √2/2 1/√2 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, कारण फोर्थ क्वार्टर मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. लाईकवाईज प्रत्येक अँगलसाठी. आता 3π/2 चा विचार करूया. 3π/2 साठी फिंगर कुठलं वापरणार? 90 π/2 च. 3π/2 साठी फिंगर आपण यूज करणार π/2 च. मग π/2 या फिंगरच्या लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 4 आहेत. 4 चं स्क्वेअर रूट येईल 2. 2/2 म्हणजे काय? 1. पण तो कुठल्या डायरेक्शन मध्ये? आता इथे तर क्वाड्रंट नाहीये. निगेटिव्ह वाय ऍक्सिस. साईनची किंमत निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर कशी असेल? साईनची किंमत निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर कशी असेल? निगेटिव्ह असेल, कारण वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह. बरोबर आहे. त्यासाठी हा क्रायटेरिया कॉस थिटा कॉमा साइन थिटा. कारण निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह असेल, म्हणून -1. कॉस साठी विचार केला तर 90च्या पलीकडे फिंगर आहे का? 90च्या राईट साईडला फिंगर आहे का? नाही. म्हणजे व्हॅल्यू काय येणार? 0. निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती x ची किंमत 0च असते, म्हणजे कॉस थिटाची किंमत काय येणार? तिथे 0 येणार. पण हे 90 झाले, 270, 180, 360 यांचा प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. यांना डायरेक्ट आपण क्वाड्रंट वरून पॉईंट घेऊन सांगू शकतो इझिली. डिफिकल्टीज येतात हे 30, 45, 60 आणि त्याचे हे सगळे मल्टिपल्स बाकीचे, स्पेशली 120, 135, 150, 210 वगैरे हे जे सर्व अँगल्स आहेत ते. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर 30, 45, 60 मध्ये सगळा प्रकार आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम कॉम्पिटेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर हे अँगल्स असतात, यांच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. आपण पुढेही काही मेथड पाहणार आहेत, पण वेळ त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतो. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला आन्सर कन्फर्मेशन आवश्यक आहे, आणि त्यामुळं या ट्रिकचा केअरफुली वापर करता येऊ शकतो. ओके, सो बाय युजिंग दिस मेथड. आता ही मेथड लक्षात कशी ठेवायची? लिहून तर हे देता येणं शक्य नाही. काय लिहून घेणार? कुठलं फिंगर पकडायचंय, त्याचे लेफ्ट साइड कशी घ्यायची, राईट साइड कशी घ्यायची, हे लिहून देता येणं पॉसिबल नाही. बेटर टू रिमेंबर. एक मार्ग लक्षात घ्या काय करायचंय. हे जे या ठिकाणी समोर सर्कल आपल्याला दिसतंय, हे सर्कल काढून घ्या, कारण या सर्कल असणारे हे जे अँगल्स आहेत त्या कुठल्या अँगलची पोझिशन काय असू शकते, कशा प्रकारची असते, हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. सर्कल काढून घ्या. ती डायग्राम पण हाताची काढून घ्या, कारण आपण आपल्या हातावरती लिहिलंय आज सगळं, पण उद्या ते असणार नाही. त्यामुळं नोटबुक वरती एक हात काढून घ्या. आणि आणखी एक काम करायचं आहे, ते म्हणजे हे जे सर्व अँगल्स आहेत, एक टेबल तयार करायचा. त्या टेबलमध्ये अँगल, डिग्री आणि रेडियन दोन्ही स्वरूपात तो अँगल लिहायचा. त्या अँगलसाठी साइन आणि कॉस या दोन व्हॅल्यूज, असा टेबल तयार करायचा. फक्त या प्रत्येक अँगल साठी व्हॅल्यू तयार करत असताना आता सांगितलेली मेथड वापरून स्वतःचा हात आणि स्वतःचं डोकं वापरून तयार करायची. कारण एवढ्या व्हॅल्यू जर आपण लिहिल्या तर ऑब्विसली ती प्रोसेस आपल्या किमान 12 वेळेस तरी रिवाइज होते, आणि 12 वेळा रिव्हिजन झाल्याच्या नंतर किमान एक 2-4 दिवस तरी विसरणार नाही. ज्या ज्या वेळी आवश्यकता पडेल त्या प्रत्येक वेळी ही प्रोसेस वापरून किंमत काढायची आहे. डायग्राम काढून घ्या आणि टेबल तयार करा.